नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत। आपल्यासोबत बाळू माने जे अकलूजहून आलेले आहेत। साधारण 1986 पासून ते त्यांचा हाताने भांड्यावरती नावं टाकण्याचा व्यवसाय करतात आणि साधारण 4 ते 5 दशक हा व्यवसाय त्यांचा सुरू आहे आणि त्यांच्याशी आपण बातचीत देखील केलेली आहे आणि त्यानंतर काही इथले स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत केलेली आहे। लग्न कार्यात, बारशाला किंवा वेगवेगळ्या धार्मिक सणांना आपल्याकडं अशा प्रकारची नवीन भांडी देण्याची पद्धत किंवा भेटवस्तू देण्याची पद्धत गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि भांडं म्हटलं की ती त्या घराची ओळख आणि म्हणूनच आपण त्याच्यावरती नावं टाकून घेत असतो आणि ते आज देखील आपण टाकून घेतो। पण आज आपण भांड्याच्या दुकानामध्ये गेलो तर मशीनने नावे टाकली जातात। म्हणजेच हे जे हस्तकला व्यवसाय करणारे त्या काळातले जे कारागीर होते, जे भांड्यावर नावे टाकत होते, तर ती कला थोडीशी लोप पावत चाललेली आहे आणि सध्याच्या आधुनिक युगामध्ये अशा प्रकारच्या कलाकारांची पुढची जी पिढी आहे त्यांनी देखील नवीन व्यवसाय या ठिकाणी दुसरे व्यवसाय सुरू केलेले आहेत किंवा हा व्यवसाय थोडाफार कमी केलेला आहे। तर अशा अनेक घटना किंवा असे अनेक व्यवसाय आहेत की जेणेकरून अशा प्रकारचे व्यवसाय लोप पावत चाललेले आहेत। तर ही एक कला आहे आणि ती कला जोपासणं गरजेचं आहे, ही संस्कृती आहे, ही जोपासणं गरजेचं आहे आणि म्हणूनच जर समजा आपण एखादं भांडं घेतलं तर जरूर आपण अशा प्रकारच्या हाताने नावं टाकणाऱ्या किंवा ह्या हस्तकलाने नावं टाकणाऱ्या ह्या व्यावसायिकाकडून आपण त्याच्यावरती जर नाव टाकून घेतलं, ही जी कला आहे ती जोपासली जाईल असं मला वाटतं। हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि द डेली लाईफ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करा। माझं नाव बाळू माने, मी भांड्यावर नावं टाकतो। काय आता सध्या ह्या युगामध्ये नवीन मशीन आलेत, स्टिकर आलेत किंवा मशीनद्वारे नावं टाकले जातात, पण तुमचं हे काय खासियत आहे आणि केव्हापासून तुम्ही हे करताय? हे नाव मी 80 सालापासून टाकतो। 3-4 पिढ्या गेलं तर हे नाव अजिबात निघत नाही। असं काय बाहेरचं आलं तर मी टाकत असतो ऑर्डर आली तर। बरं, तुम्हाला ह्याच्याबद्दल काय सांगायचं आहे की पूर्वीचे तुम्ही टाकणारी ही नावं तीच तुम्ही आतापर्यंत व्यवसाय जोपासलेला आहे, तुमच्यात आणि नवीन ह्याच्यामध्ये काय फरक राहतोय नावामध्ये? कसं आहे, मशीनचं नाव असतं ना ते निघून जातं, हे कायम स्वरूपी नाव राहतं। बरं, साधारण हे जे तुमचं एका नावाला किंवा ह्या भांड्यावर कसं असतंय ते नाव टाकायला कसं पैसे किती घेतात? नाव बघून पैसे असतात। बरं, एका भांड्यावर नाव टाकायला किती वेळ लागतो? 5-10 मिनिट लागतात। बरं, लहान भांडं असलं, बरं, मोठं भांडलं असलं तर अर्धा तास लागतो, मोठं पातेलं असलं। बरं, कोणकोणत्या भांड्यावर तुम्ही नाव टाकता? मोठी पातेली, काय लग्नाची भांडी, सगळ्या वस्तू टाकतो। त्याला काय काय साहित्य लागतं? पट्टी आणि टिळा, बरं कोगर। बरं, सुरुवात कशी झाली तुमची ह्याची? माझी सुरुवात, मी वेळापूर्वी दुकानासमोर राहायला आहे, तिथं नावं टाकणार माणसं होती, त्यांचं बघून मी शिकलेलं। बरं, मग सुरुवातीला काय चुकलं होतं, काय झालं का? अक्षर वळणदार कसं केलं? कसं आहे, आपण त्यांचं बघून आपण सुरुवात केली, ती कसे नाव टाकतात ती बघून आपण सुरुवात केली। बरं, किती सालापासून आहे तुम्ही? मी 80 सालापासून नाव। बरं, किती भांड्यावर आजपर्यंत नाव टाकले असते? आता काय ती सांगता येणार नाही, तरी पण सांगताच येणार नाही। बरं, तुम्ही 80 पासून ह्या व्यवसायामध्ये आहे, तुमचा बिझनेस कधीपासून कमी होत आला? बिझनेस लॉकडाऊन पासून कमी होता। बरं, त्याच्या अगोदर चांगलं होतं? चांगलं। बरं, तुम्ही हे नाव टाकून आता ग्राहक तुमच्याकडे येणार, नाव टाकून द्या, तर ह्या तुमच्याकडून हे नाव टाकण्याचे फायदे काय आहेत? टिकाऊ असतं, कायमस्वरूपी नाव राहतं। बरं, कोणकोणत्या भांड्यावर नावं टाकताय? मी चांदीच्या भांड्यावर टाकतो, पितळेच्या भांड्यावर टाकतो, आपली मोठ्या पातेल्यावर मी टाकतो, सर्व भांड्यावर टाकतो, काचेच्या भांड्यावर मी टाकतो। इथं नेमकं काय म्हणजे यांना काम दिलंय तुम्ही? आपण ह्यांना पातेल्यावर नावं टाकायचं दिलेलं आहे, आपण नवीन हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि अशी नावं टाकणारा दुसरा माणूसच नाही आणि साधारण आपण मशीन जर टाकली तर ती काय टिकत नाही ती नावं। ती पातेली खराब होते पण नाव खराब होत नाही, ही हाय असं नाव राहतंय।
बरं, ह्याच्या अगोदर तुमच्याकडे जुनी भांडी असतील ती नावं कशी आहेत? ती मशीनवर टाकली नावं टिकलीच नाही ती. बरं. आणि ह्या नावानं काय होतंय की म्हणजे बदलायचा विषय नाही अजिबात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली आपली वस्तू आपल्याला माघारी येते असा विषय आहे. म्हणजे तुमचं नाव टाकण्याचा नेमका उद्देश काय राहतो? ही बदली होणे आणि आपल्या नावाची जाहिरात झाली पाहिजे दुकानाची. भांड्यावरती नाव टाकण्याचं काम सुरू आहे. काय बघून वाटलं होतं मला? नमस्कार. आता या ठिकाणी अकलूज इथले कलाकार आहेत ते श्रीपूर इथे येऊन भांड्यावरती पारंपरिक पद्धतीने नावं टाकण्याचं काम करत आहेत. आजच्या आधुनिक कालखंडामध्ये जसं जसं वेगानं परिवर्तन व्हायला लागलेलं आहे तसं तसं आपल्या गावकुसातल्या ज्या हस्तकला होत्या, कलाकार होते, कामगार होते, त्यांच्या कला पण कमी व्हायला लागल्या. जसे की आपण पाहिलं की पूर्वी आपल्या स्वयंपाकघरामध्ये पाटा वरवंटा होता पुरण लाटण्यासाठी, खलबत्ता होता, त्याच्याबरोबर उकळ होतं, मुसळ होतं. आता ह्या सगळ्या वस्तू स्वयंपाकघरातून बाहेरच गेलेल्या आहेत, कारण ह्याची सगळे जागा एकाच यंत्रानं घेतली. आपल्याकडं ते मिक्सर यंत्र आलेलं आहे, त्यामुळे ह्या कला करणारी कलाकारसुद्धा दुर्मिळ व्हायला लागले. योगायोगानं त्या कलासुद्धा समाजामधून अस्तंगत व्हायला लागलेल्या आहेत. अशा ह्या आधुनिकतेच्या कालखंडामध्ये ही जुनी प्राचीन कला आहे ते अजूनही जपून ठेवतायत आणि जिथं जिथं आवश्यकता वाटेल त्या ठिकाणी जाऊन आपल्या हस्तकलेचा ते आविष्कार करतायत आणि घडीव पद्धतीने नावं टाकण्याचं, भांड्यावरती नावं टाकण्याचं ते काम करतायत. आता आपण दुसरा एक मुद्दा जर पाहिला की पूर्वी आपल्या स्वयंपाकघरामध्ये पितळेची भांडी होती, तांब्याची भांडी होती. आता पितळ आणि तांबं हे स्वयंपाकघरातून हद्दपार झालेले, त्याची जागा स्टीलची भांडी आहेत, जर्मनची भांडी आहेत याने घेतलेली आहे. या पितळ तांब्यावर जी काही कलाकुसर करणारे कलाकार होते, त्यांची घडण करणारे कलाकार होते. उदाहरणार्थ पितळ्याच्या भांड्या त्याला कलई करणारे कलाकार होते. तर पितळी भांडच नष्ट झाल्यामुळं कलई करणारा जो समूह होता, जो श्रमजीवी एक समाजातला घटक होता, ती कला नष्ट झाल्याने ते कलाकारही योगायोगाने नष्ट झालेले आहेत. आधुनिकतेच्या कालखंडामध्ये अशी कला एक पाहायला मिळाली की एक असा आनंदाचा क्षण आहे की आपल्याला इथं यंत्राच्या ऐवजी हस्तकलेचा उपयोग करून सुंदर अशा सुबक पद्धतीने नावं टाकण्याचं एक प्रात्यक्षिक इथं पाहायला मिळालेलं आहे. या मॉडर्नायझेशनच्या कालखंडामध्ये अशा हस्तकला ज्या आहेत, आपल्या गावकुसातले कलाकार आहेत त्या जोपासल्या पाहिजेत. उदाहरणार्थ मातीकाम करणारा आपला कुंभार आहे तर तिची कला जोपासली पाहिजे, ती वृद्धिंगत केली पाहिजे. काय होतं आहे, दिवसेंदिवस आपले जे सण उत्सव आहे त्या सण उत्सवाला आपण रेडीमेड मटेरियल आणतो, बाहेरच्या देशातून आणतो आणि छोट्या दिवाळीच्या वेळेला पणत्या आहेत, चायना मेड पणत्या आपल्याकडे यायला लागल्या. आपल्याकडचे पारंपरिक कलाकार आहेत, कुंभार काम करणार आहेत, मातीकाम करणार आहेत, ते बेकार व्हायला लागले, त्यांचा व्यवसाय बुडायला लागला. आपल्याला समाज म्हणून काय केलं पाहिजे की आपल्या परिसरातील जे कलाकार हस्तकला माध्यमातून समाजातील कला जिवंत ठेवत आहेत, समाजाच्या विविध गरजा भागवण्याचं काम करत आहेत, तर त्या कला आपण जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनीच या आपल्या गावकुसातल्या जे काही कलाकार मंडळी आहेत, विविध कला करणारे आहेत, विविध वस्तूंची दुरुस्ती करणारे आहेत, रंगकाम करणारे आहेत, कुंभार काम करणारे आहेत, सुतार काम करणारे आहेत, अशा कलाकारांच्या वस्तू विकत घेतल्या पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. तरच हे आपल्या संपूर्ण खेडेगावातली जी काही ग्रामीण संस्कृती होती ह्या आधुनिकतेच्या कालखंडामध्ये टिकून राहील आणि हा समाज उपेक्षित राहणार नाही. अन्यथा मॉडर्नायझेशन, आधुनिकीकरणाच्या कालखंडामध्ये आपण विविध नवनवीन वस्तू विकत घेतोय, घरात आणतोय, पण ह्या वस्तूंचा जे पूर्वीचा जो व्यवसाय होता तो बुडायला लागला, हे लोक बेकार व्हायला लागले. तर हे असं न होता आपणही आधुनिकतेबरोबर आपल्या पारंपरिक उद्योग व्यवसाय जे आहेत, हस्तकला आहेत, त्यांना सुद्धा प्राधान्य द्यावं असं एक माझं मत या ठिकाणी आहे. नावं टाकायचं काम सुरू आहे. काय लोक आधुनिक युगामध्ये कशा कशावर नावं टाकतात, काय वातावरण आहे? आता आपण जर पाहिलं खऱ्या अर्थानं तर आमच्या मित्रांनी या लोककलाकाराची माहिती सांगितली की लोककला लोप पावत चाललेल्या आहेत, या तंत्रज्ञान विकसित होत आहे, तरीही अशा स्वरूपाच्या हस्तकला या अजूनही जोपासल्या जात आहेत. खऱ्या अर्थानं मराठमोळी संस्कृती आणि 12 बलुतेदार यांचा जो कालखंड होता पाठीमागं, की प्रत्येकाच्या हाताला काही ना काही काम मिळालं पाहिजे आणि आपल्या कलेचा विकास आणि ती कला जोपासण्यासाठी या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पूर्वीच्या कालखंडापासून म्हणजे अगदी राजे रजवाडे यांच्या कालखंडापासून ह्या अशा अनेक कला या विकसित झालेल्या. त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण जर पाहिलं तर श्रीपूरमध्ये
माने आलेले आहेत. मला वाटतं अकलूजवरून तुम्ही आलाय आणि 1980 म्हणजे जवळजवळ 4 दशकापासून हेच काम या ठिकाणी ते करतायत. तुम्ही जर आज पाहिलं की असं म्हटलं जातं की ज्याच्या अक्षराला वळण त्याच्या आयुष्याला वळण, तर हे 4 दशकापूर्वी म्हणजे 1980च्या कालखंडातलं हे अक्षर आज किती छान वाटतंय. म्हणजे असं इंग्लिश माध्यम किंवा अनेक माध्यमातून विद्यार्थी शिकत आहेत, परंतु अशा स्वरूपाचं अक्षर आज दुर्मिळ झालेलं आहे. आणि आधुनिक या काळामध्ये नवतरुणी कशावर नावं टाकतायत. हां, आता ते जर पाहिलं तर बरं झालं तुम्ही एक आठवण करून दिली. पूर्वी स्त्रिया आपलं सौंदर्य वाढावं आणि एक संस्कृतीचा भाग म्हणून कपाळावरती मेन लावायच्या आणि ते चिकट मेन आणि त्यावरती मग ते आपल्या सौभाग्याचं लिहिणं कुंकू लावायच्या. ते चिरकाल टिकून राहायचं, म्हणजे दिवसभर ते तसंच सकाळी आंघोळ करेपर्यंत तसंच राहायचं. म्हणजे ज्या जुन्या कला किंवा संस्कृती होती ती खरंच एक म्हणजे चिरकाल टिकणारी आणि शोभणारी गोष्ट होती. अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बघतो की त्या कुंकवाची जागा आणि त्या मेणाची जागा एका कृत्रिम टिकलीने घेतलेली आहे. आणि ती म्हण आहे बघा, टिकली तर टिकली नाहीतर हुकली. म्हणजे अशा या म्हणीप्रमाणे आजचं जीवन माणसाचं झालेलं आहे की या फास्टफूडच्या जमान्यामध्ये लोक टॅटू म्हणजे तो शर्टावरती असेल, वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन, आता इव्हन तो त्याच्याही पुढे आपल्या आवडत्या व्यक्तीचं नाव असेल तर ते लोक हातावरती कृत्रिमरित्या टॅटूनं टाकून घेतात. पण पूर्वीच्या कालखंडामध्ये जे गोंधन नावाचा प्रकार होता ते एक अशी परमनंट ओळख होती की तो व्यक्ती संपल्यानंतरच त्या ठिकाणी ते गोंधन निघून जायचं किंवा ते जळून जायचं. म्हणजे अशी काही चिरकाल टिकणारी संस्कृती आज या आधुनिक युगामध्ये गरजेची आहे असं आज मला वाटतंय. अशाच प्रकारच्या दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या घटना माहितीसाठी द डेली लाईफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.